प्रॉब्लेम सेट सेकंड त्याच्यामधलं सेकंड क्वेश्चन मधला सब क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5. A side of an isosceles right angle triangle is x. Find its hypotenuse. एक्झाम्पल पहा. तर आपल्याला इथे आयसोस्केल राईट अँगल ट्रायंगल दिलेला आहे. डायग्राम काढतो इथे पहा. आता एक आपल्याला असा आयसोस्केल राईट अँगल ट्रायंगल घ्यायचा आहे. इथे हा 90 डिग्रीचा अँगल आहे. ही साइड आणि ही साइड इक्वल आहे. जी आपल्याला ज्याची लेंथ आपल्याला एक्स घ्यायची आहे. या ट्रायंगलला नेम कोणतंही द्यायचं आहे. आपण इथे एबीसी देऊ. ए बी सी हे कॉन्ग्रुएंट साइड आहे. ही लेंथ घ्यायची आहे एक्स आणि आपल्याला हायपोटेन्यूजची लेंथ शोधून काढायची आहे. सोडवताना आता स्टार्ट कसा करायचा आहे. तर हा ट्रायंगल आपण घेतलेला आहे. त्यांनी काही डायग्राम दिलेली नाही किंवा डायग्रामचं नेम दिलेलं नाही. त्यामुळे आपल्याला इथे सांगावं लागेल स्टार्टिंगला लेट ट्रायंगल एबीसी be given isosceles right angle triangle. Isosceles right angled triangle. Isosceles right angle triangle. आणि याच्यामध्ये ज्या इक्वल साइड्स आहेत तर त्याची लेंथ आपण एक्स घेतलेली आहे. ते इथे लिहावं लागेल. तर इथे अँगल बी इज इक्वल टू 90 डिग्री घेतलेला आहे. अँड ए बी इज इक्वल टू बी सी इज इक्वल टू एक्स घेतलेली आहे. आता हा जो ट्रायंगल आहे तो राईट अँगल ट्रायंगल आहे. त्यामुळे याच्यामध्ये आपण पायथागोरस थेरम यूज करू शकतो. आणि म्हणून मी इथे पुढे लिहितोय आता in right angle triangle ABC by Pythagoras theorem पहा पायथागोरस थेरम यूज करायचा. हायपोटेन्यूज स्क्वेअर म्हणजेच AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. तर इथे व्हॅल्यू ठेवायची आहे एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर म्हणजे 2x स्क्वेअर मिळाले. AC स्क्वेअर इज इक्वल टू 2x स्क्वेअर मिळालेले आहेत. आता आपल्याला स्क्वेअर रूट घ्यायचा आहे. taking square roots of both the sides, we get AC is equal to 2 च स्क्वेअर रूट घ्यायचं आहे म्हणजे तिथे √2x येणार. आणि मग लास्टला आन्सर लिहायचा आहे लेंथ ऑफ हायपोटेन्यूज is equal to √2x. तर इथे आपल्याला हे आन्सर मिळालेलं आहे. लास्टला इथे लिहायचं आहे लेंथ ऑफ हायपोटेन्यूज इज इक्वल टू √2x. सब क्वेश्चन नंबर 6. In triangle PQR, PQ is equal to √8, QR is equal to √5, PR is equal to √3. Is triangle PQR a right angle triangle? If yes, which angle is of 90 degree? आता आपल्याला
एखादा ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहे की नाही हे जर शोधायचं असेल तर आपल्याला कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम यूज करावा लागतो, आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून त्यासाठी आपल्याला स्टार्टिंगला लार्जेस्ट साईडचा स्क्वेअर करायचा आहे. आता लार्जेस्ट साईड म्हणजे PQ आहे पहा, त्यामुळं PQ स्क्वेअर करायचा आहे. जस्ट अ मिनिट. स्टार्टिंगला आपल्याला घ्यायचा आहे PQ स्क्वेअर. PQ स्क्वेअर मीन्स इथे व्हॅल्यू आहे √8 ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजेच आपल्याला मिळालेले आहे 8. आता लार्जेस्ट साईडचा स्क्वेअर केला, आता रिमेनिंग 2 साईडच्या स्क्वेअरची सम घ्यायची आहे. म्हणजेच आपल्याला आता इथे QR स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर घ्यावं लागेल. QR स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर घ्यायचे आहे. आता इथे QR आपल्याला दिलेलं आहे √5, व्हॅल्यू ठेवायची आहे. √5 चा स्क्वेअर प्लस PR ची व्हॅल्यू आहे √3, त्यामुळे √3 चा स्क्वेअर होणार. आता इथे √5 चा स्क्वेअर म्हणजेच 5 प्लस √3 चा स्क्वेअर 3 मिळेल, इज इक्वल टू 8 मिळालेला आहे. देअरफॉर QR स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर इज इक्वल टू 8. आता इथे आपण याला नंबर देणार आहोत. हा याला नंबर दिला 1 आणि याला नंबर दिला 2. तर इथे फ्रॉम 1 and 2 पहा. फ्रॉम 1 and 2 इथे RHS इक्वल आलेली आहे पहा. इकडे 8 आहे, इथे पण 8 आहे, म्हणजे RHS इक्वल आलेले आहे. म्हणून आपण इथे LHS इक्वल घ्यायचे आहे. LHS म्हणजे इथे पहा ही LHS, तर ही आपल्याला इक्वल घ्यायची आहे. ओके. पहा आता PQ स्क्वेअर इज इक्वल टू QR स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर, म्हणजे इथे लार्जेस्ट साईडचा स्क्वेअर हा रिमेनिंग 2 साईडच्या स्क्वेअरच्या सम इतका आलेला आहे. आणि म्हणून मग आपण इथे पुढे आता लिहायचं आहे आपल्याला बाय कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम, बाय कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम गिवन ट्रायंगल इज राईट अँगल ट्रायंगल. म्हणजे इथे आता ट्रायंगल PQR is a right angle triangle, is a right angled triangle. तर हे आन्सर लिहायचं आहे. आणखीन पुढे काय सांगितले बघा, विच अँगल इज ऑफ 90 डिग्री. तर आता 90 डिग्री अँगल कसा शोधायचा आहे, तर सर्वात लार्जेस्ट साइड जी आहे तर तो म्हणजे हायपोटेन्यूज असतो. तर लार्जेस्ट साइड पहा कोणती आहे, मी इथे लिहितो. लार्जेस्ट साइड म्हणजेच तो हायपोटेन्यूज आहे आणि तो आहे PQ. पहा PQ. आता हायपोटेन्यूज PQ जर असेल तर हायपोटेन्यूजचा अपोजिट अँगल जो असतो तर तो 90 डिग्री असतो. इथे PQ आहे म्हणजे रिमेनिंग अँगल R, तर अँगल R हा 90 डिग्रीचा असेल. देअरफॉर अँगल अपोजिट टू हायपोटेन्यूज इज इक्वल टू 90 डिग्री असणार आहे. म्हणजेच देअरफॉर अँगल PRQ इज इक्वल टू 90 डिग्री. तर इथे आपण हे का लिहिलं, लार्जेस्ट साइड म्हणजेच हायपोटेन्यूज आहे PQ आणि PQ चा अपोजिट अँगल
अँगल अपोजिट टू हायपोटेन्यूज म्हणजेच PQ चा अपोजिट अँगल हा 90 डिग्रीचा असणार आहे आणि अपोजिट अँगल कोणता आहे तर PRQ आहे. म्हणून अँगल देअरफॉर अँगल PRQ इज इक्वल टू 90 डिग्री. त्याच्यामुळं हे आपल्याला इथे आन्सर मिळालेला आहे. हा ट्रायंगल जो आहे तो राईट अँगल ट्रायंगल आहे, हे फर्स्ट आन्सर. आणि सेकंड कोणता अँगल 90 डिग्री आहे तर अँगल PRQ इज इक्वल टू 90 डिग्री. ओके. क्वेश्चन नंबर 3. In triangle REST, angle S is equal to 90 degree, angle T is equal to 30 degree, RT is equal to 12 centimeter, then find RES and ST. तर हे एक्झाम्पल आपल्याला सोडवायचं आहे. दिलेली माहिती पहा, तर या माहितीच्या आधारे आपण डायग्राम काढायची आहे. पहा इथे आपण डायग्राम काढू स्टार्टिंगला. तर याच्यामध्ये इथे REST ट्रायंगल आहे. ट्रायंगल घेतोय REST. इथे आपल्याला माहिती भरायची आहे. हा ट्रायंगल आहे REST. तर याच्यामध्ये आपल्याला काय काय त्याने दिले ती माहिती लिहायची आहे. अँगल S 90 डिग्री आहे घेतलेला आपण. अँगल T 30 डिग्री, हा अँगल 30 डिग्री घ्यायचा आहे. RT इज इक्वल टू 12, हा हायपोटेन्यूज दिलेला आहे, 12 सेंटीमीटर दिलेला आहे. देन फाइंड RES आणि ST. RES आणि ST शोधायचं आहे. तर आपल्या लगेच इथे लक्षात येणं गरजेचं आहे हा ट्रायंगल कोणत्या टाईपचा आहे आणि थेरम कोणता यूज करायचा आहे. तर हे लक्षात येणं इथे गरजेचं आहे. पहा आता सोडवताना कसं सोडवायचं आहे. आता थर्ड अँगल अगोदर शोधूया आपण इथे. तर त्यासाठी आपण इथे लिहूया सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ए ट्रायंगल इज 180 डिग्री. आणि त्याच्यामुळे इन ट्रायंगल REST तिन्ही अँगलची सम घेणार आहे मी. पहा अँगल REST प्लस अँगल RTS प्लस अँगल SRT इज इक्वल टू 180 डिग्री. आता इथे व्हॅल्यू ठेवा. REST पहा 90 डिग्री आहे, देअरफॉर 90 डिग्री प्लस RTS पहा RTS 30 डिग्री आहे प्लस अँगल SRT आपल्याला शोधायचा आहे, त्यामुळे तसाच लिहिला तो इज इक्वल टू 180 डिग्री. आता इथे पहा देअरफॉर 90 डिग्री प्लस 30 डिग्री 120 डिग्री, 120 डिग्री प्लस अँगल SRT इज इक्वल टू 180 डिग्री. आता हे 120 डिग्री प्लस आहेत, त्या साईडला गेले की ते मायनस होणार आहेत. त्याच्यामुळे आपल्याला इथे SRT ची अँगल SRT ची व्हॅल्यू काढायची आहे. पहा देअरफॉर अँगल SRT इज इक्वल टू 60 डिग्री. तर हा SRT आपल्याला इथे 60 डिग्री मिळालेला आहे. म्हणजेच हा ट्रायंगल 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल झाला. आणि म्हणून मी इथे लिहितोय देअरफॉर ट्रायंगल SRT is a 30 degree
is a 30 degree, 60 degree, 90 degree triangle. आणि मग आपण आता इथे थेरम यूज करू शकतो. Therefore, by 30 degree, 60 degree, 30 degree, 60 degree, 90 degree triangle theorem. ट्रायंगल थेरम. आता आपल्याला आरएस ची लेंथ काढायची. आरएस म्हणजे साइड अपोजिट टू 30 डिग्री आहे पहा. आरएस इज इक्वल टू 1/2 इंटू हायपोटेन्यूज येणार आरटी. फार तर इथे मी लिहितोय साइड अपोजिट टू 30 डिग्री. 30 डिग्रीच्या अपोजिट साइड आहे म्हणून ती हायपोटेन्यूजच्या हाफ इतकी आहे असं आपण घेतलेलं आहे. आता इथे व्हॅल्यू ठेवा. 1/2 इंटू आरटी ची व्हॅल्यू आहे 12. Therefore, RS इज इक्वल टू 2 ने डिवाइड करा 12 ला 6 येतात. म्हणजेच इथे आपल्याला RS इज इक्वल टू 6 सेंटीमीटर आन्सर मिळालेलं आहे. ओके, हे मी बॉक्स मध्ये ठेवतो. आता आपल्याला ST शोधायचा आहे. पहा आता ST मीन्स साइड अपोजिट टू 60 डिग्री आहे आणि साइड अपोजिट टू 60 डिग्री कशी काढायची आहे तर ती हायपोटेन्यूजच्या √3/2 टाइम्स असते. म्हणजेच √3/2 इंटू हायपोटेन्यूज म्हणजेच आरटी. इथे आपण कारण वर लिहिले तसंच लिहू. साइड अपोजिट टू 60 डिग्री. आता इथे पुन्हा व्हॅल्यू ठेवायची आहे. √3/2 इंटू 12. तर इथे 2 ने डिवाइड करायचं आहे. काय मिळतात पहा. इथे 2 1 जा 2 आणि 2 6 जा 12. त्याच्यामुळं आपल्याला आन्सर मिळणार आहे 6√3. पहा, therefore ST इज इक्वल टू 6√3 सेंटीमीटर. तर इथे आपल्याला हे आन्सर मिळालेलं आहे. तर हे मी बॉक्स मध्ये ठेवतोय आणि लास्टला मग आन्सर इथे कलेक्ट करायचा आहे. दोन्ही आन्सर आपल्याला इथे लिहायचे आहेत. तर आन्सर RS इज इक्वल टू 6 सेंटीमीटर and ST is equal to 6√3 centimeter. Okay. Example number 4. Find the diagonal of a rectangle whose length is 16 centimeter and area is 192 square centimeter. पहा एक्झाम्पल कसं आहे. तर हे एक्झाम्पल सोडवायचं असेल तर आपल्याला इथे एरिया दिलेला आहे आणि 1 साइड दिलेली आहे. त्याच्या आधारे आपल्याला सेकंड साइड शोधून काढायची आहे आणि मग पायथागोरस थेरम यूज करून आपल्याला डायगोनलची लेंथ शोधायची आहे. थोडं सोपं होण्यासाठी आपण इथे डायग्राम घेऊ. जस्ट अ मिनिट. येलो कलरने घेतो डायग्राम. इथे पहा, शी डायग्राम घेऊ. याचा डायगोनल दाखवू. इथे याला कोणतंही नेम दिलं तरी चालेल. आपण इथे ABCD घेऊ. रेग्युलर नेम ABCD. आता लेट तर आपण मांडलेला आहे तो, त्यामुळे इथे लेट
quadrilateral ABCD be the given rectangle. Be the given rectangle. असं प्रत्येक वेळी का लिहावं लागेल? तर इथे आपल्याला डायग्राम दिलेली नाही, आपण काढलेली असते, तर त्यावेळी हे असं आपल्याला लिहावं लागेल स्टार्टिंगला. आता याच्यामध्ये आपल्याला काय काय दिले ते पहा. तर इथे BC ची लेंथ आपण इथे घेऊ 16 आणि याचा एरिया दिलेला आहे, त्यामुळे इथे आता दिलेलं आहे ते घेऊ. BC इज इक्वल टू 16 सेंटीमीटर. आणखीन एरिया दिलेला आहे, एरिया ऑफ रेक्टेंगल ABCD इज इक्वल टू 192 स्क्वेअर सेंटीमीटर. स्क्वेअर सेंटीमीटर दिलेला आहे. ओके, आता आपल्याला एरिया जो आहे दिलेला आहे, तर त्याच्या आधारे आपल्याला इथे AB ची लेंथ काढता येते. एरिया ऑफ ए रेक्टँगलचा फॉर्म्युला पहा. एरिया ऑफ ए रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेड्थ. लेंथ इंटू ब्रेड्थ. पुढे पाहता पुढचा भाग. आता इथे रेक्टँगल कोणता? तर ABCD, म्हणून इथे मी लिहिताना लिहितोय पहा, देअरफॉर एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD इज इक्वल टू लेंथ इथे घ्यायची आहे BC आणि ब्रेड्थ घ्यायची आहे AB. पहा, BC लेंथ आणि ब्रेड्थ आहे AB. आता हा एरिया किती दिलेला आहे? 192 इज इक्वल टू BC घेतलेले आपण 16 आणि AB आपल्याला शोधायची आहे. देअरफॉर AB इज इक्वल टू, हे 16 इंटू आहे, त्या साईडला गेले की ते डिवाइड होणार. डिवाइड होणार म्हणजे 16 ने डिवाइड करा. 16 1 जा 16, रिमेनिंग 3 आणि मग 32 झाले. 16 2 जा 32, म्हणजे AB ची लेंथ आपल्याला 12 सेंटीमीटर इतकी मिळालेली आहे. तर ही मी इथे बॉक्स मध्ये ठेवतो. जस्ट मिनिट. तर इथे AB ची लेंथ आपल्याला इथे मिळालेली आहे. ओके, आता आपल्याला पुढे काय करायचं आहे? डायगोनल शोधायचं आहे. तर पुढचा पार्ट लिहित असताना इन ट्रायंगल ABC अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री. का? तर अँगल ऑफ रेक्टँगल, अँगल ऑफ रेक्टँगल असं कारण लिहायचं इथे. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम, देअरफॉर बाय पायथागोरस थेरम, पायथागोरस थेरम यूज करायचा आहे. हायपोटेन्यूज स्क्वेअर AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. AB ची लेंथ आपण वरती काढलेला आहे 12 स्क्वेअर प्लस BC ची 16 आहे, 16 स्क्वेअर होणार. म्हणजे जिथे 144 प्लस 256, म्हणजे जिथे आपल्याला सम मिळालेली आहे 400. AC स्क्वेअर इज इक्वल टू 400. देअरफॉर AC इज इक्वल टू 20 होणार. टेकिंग स्क्वेअर रूट्स, टेकिंग स्क्वेअर रूट्स. तर डायगोनलची लेंथ आपल्याला 20 सेंटीमीटर मिळालेली आहे. डायगोनल ऑफ द रेक्टँगल, लास्टला आन्सर लिहायचा आहे. डायगोनल ऑफ द रेक्टँगल इज इक्वल टू 20 सेंटीमीटर. युनिट लिहायला विसरायचं नाही आहे.
तर इथे आपल्याला आन्सर मिळालेला आहे 20 सेंटीमीटर. ओके.